नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णवला पक्याने कॉल केलेला असतो आणि पक्या म्हणतो की चाफेकर चौकात आलात की तिथे लाल रंगाची कचरापेटी आहे, त्या कचरापेटीत पैसे टाकून द्यायचे आणि निघायचं. तेव्हा अर्णव म्हणतो नाही, असं अजिबात चालणार नाही. माझी भाची माझ्या हातात द्यायची आणि दुसऱ्या हाताने पैसे घ्यायचे, समजलं? तेव्हा मग असं ऐकल्यानंतर तो म्हणतो की साहेब लय शानपत्ती करताय तुम्ही, मी तुम्हाला सांगितलं ना की गपचूप पैसे तिथे टाका. तेव्हा अर्णव म्हणतो की नो, काही झालं तरीही माझी भाची मला माझ्या हातात मिळाल्याशिवाय मी पैसे देणार नाही. त्यावेळेला आता तो पक्या विचार करायला लागतो. अर्णव म्हणतो की आलंय का लक्षात, भाची माझ्याकडे द्यायची. तेव्हा मग पक्या विचार करून म्हणतो की ठीक आहे, चालेल, मी तुम्हासनी दुसरा पत्त्या पाठवतो, त्या पत्त्यावरती तुम्ही या. आणि तो फोन कट करून टाकतो. त्यानंतर मग आता आजी म्हणते की अर्णव जास्त राग करू नको, रागावर कंट्रोल ठेव. तुला माहिती आहे ना, या रागामुळे कर्णिकाला काही व्हायला नको. तेव्हा लगेच अर्णव म्हणतो की नो आजी, तुम्ही कंट्रोल केलं आहे मी, तुम्ही काळजी करू नका, कर्णिकाला काही होणार नाही, ऑल राईट. नंतर तो म्हणतो की आकाश आणि जीजू तुम्ही दोघेजणही घरी थांबा, जर काही लागलं तर आम्ही कॉल करू. बरं, आम्ही निघतो आता, चल मामा. तेवढ्यातच हे सगळं ऐकून बाहेर वल्लरी येते आणि म्हणते की अर्णव चल, मी पण येते तुमच्यासोबत. मामा म्हणतो की तू कशाला गं, काय गरज आहे? तेव्हा ती म्हणते की नको, प्लीज ऐका माझं. अर्णव तू तरी ऐक ना माझं, मला तुमच्यासोबत घेऊन चल. कारण काय ना, किती काही झालं तरी तिथे ती कर्णिका असणार आणि माझं इथे घरात लक्ष नाही लागणार. प्लीज मला घेऊन चला. तेव्हा अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे, चल. तेव्हा लगेच वल्लरी निघते आणि आई मी आलेच असं म्हणून ती पुढे पळते. ईश्वरी इथे पक्याच्या चाळीमध्ये जसं रंभाने पत्ता सांगितला आहे तशी पोचलेली असते. त्यानंतर मग ती आता पोचल्यावरती इकडे तिकडे बघते आणि रस्ता शोधत पुढे पुढे निघालेली असते. कुठे या पक्याचं घर, खूप वैतागलेली असते आणि पुढे पुढे नंतर यायला लागते आणि म्हणते की माझी कनू कुठे असेल, मला खरंच खूप काळजी वाटते तिची. नाही म्हणजे इतका वेळ झाला तिला भेटले नाही आहे, ती काय करत असेल, कशी असेल? कनू बाळा, तुझ्यापर्यंत कशी पोचू ग मी? कुठून तरी मला हिंट दे ना. बघ मामी आली आहे तुझ्याजवळ, फक्त तू कुठून तरी मला हिंट दे, म्हणजे मला समजेल की तू कुठे आहेस ते. तेवढ्यातच आता कनूच्या रडण्याचा आवाज येऊ लागतो. ईश्वरी आता खुश होते आणि म्हणते की माझी कनू, दिली तिने मला हिंट, पण माझी कनू आहे तरी कुठे? हेच आहे का ते पक्क्याचं घर? असं म्हणून ईश्वरी आता तिथे जायला लागते. त्यानंतर मग आता ईश्वरी पूर्णपणे घाबरलेली असते. काय करू तिला काहीही कळत नसतं. ती पुढे पुढे येते आणि म्हणते की आता मला इथून निघायला हवं, कोणताही प्रॉब्लेम होता कामा नये. अचानक कनू रडायला लागलेली असते. तेवढ्यातच आता किडनॅपरचा फोन हा अर्णवला सुरूच असतो. अर्णवला तो खिडकीतून बघत असतो. मामा, त्याचप्रमाणे मामी आणि अर्णव गाडीतून त्या चाफेकर चौकामध्ये येतात आणि त्या चौकात आल्यानंतर अर्णवला तो कॉल करतो आणि म्हणतो की साहेब पोचलेत का तुम्ही? तेव्हा तो म्हणतो की हो, मी इथे तुमच्या इथेच पोचलो आहे, जिथे तू चौक सांगितलास, पण मला जरा सांग की आता तू कुठे आहेस नक्की? तेव्हा अर्णव आता त्याला म्हणतो की हे बघ, समोर ये, समोर चालत चालत ये, मग तुला समजेल. तेव्हा आता मामा आणि तो समोर चालत येत असतात. अर्णव म्हणतो की कुठे आता तू? तेव्हा अर्णवला तो म्हणतो की समोर बघ, वरती बघ, हिरवा पडदा बघितलास का? त्या हिरव्या पडद्याच्या इथे वरती तुला यायचे आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मामा हे बघ, लक्षात घे, काहीच काळजी करू नकोस, आता तू पैसे घेऊन माझ्यासोबत चल. तेव्हा मग आता मामा म्हणतो की पण एवढे पैसे आता द्यायचे आहेत का? तेव्हा अर्णव म्हणतो की हो मामा, चल आपल्याला इथून निघावंच लागेल आणि मी हे सगळं बघतोय व्यवस्थित, पैशांचा काही प्रॉब्लेम नाही आहे, चल तू. तेवढ्यातच तिथून आता वल्लरी ही पटकन त्यांना फोन लावायचा विचार करत असते, परंतु थांबते आणि म्हणते की वा, बघितलं किती आयडिया माझी कामाला पडली. बघा आता ईश्वरीचं नावही आलं आणि 50 लाख रुपये पण माझे झाले. भारी आयडिया वापरली मी, अँड दॅट इज दॅट, असं म्हणून ती खुश होते. तर इथे लहान बाळ नुसतं रडत असतं. पक्के आणि गणे आतमध्ये येतात आणि म्हणतात की अगं ए मावशे, काय चाललं आहे तिचं, गप कर की तिला जरा. तेव्हा पक्या म्हणतो की अगं ते साहेब यायला येतं, जर ही रडण्याचा आवाज आला तर ते पैसे पण देणार नाही, मग हिला शांत कर लवकर, येत आहेत ते. तरी कर्णिकाचं रडणं सुरूच असतं. मावशी तिला म्हणते की अगं ए पोरे गप की, कशाला रडती, असं म्हणून तिला ती गप करत असते. तेवढ्यातच आता इथे अर्णव आलेला असतो आणि दरवाजा वाजवल्यावरती ते दोघंजणही पटकन दरवाजा उघडतात आणि अर्णवला आता ते पटकन तिथूनच म्हणजेच गनवर करून असतात की काहीच शहाणपत्ती करायची नाही हां, म्हणजे इथे गपचूप यायचं आणि पैशाची बॅग ठेवायची.
अर्णव म्हणतो की हो येतोय आम्ही आणि काहीच करत नाही आहे, तुम्हाला पैसेच द्यायला आलो आहे, त्यामुळे प्लीज काहीही करू नका. तेव्हा आता अर्णव समोर येतो आणि त्याला म्हणतो की सांग सांग लवकर माझी भाची कुठे आहे, द्यायचे पैसे आणि भाजी द्यायची. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की तुझं तोंड बंद कर. तेव्हा अर्णव विचारतो पण काय झालं आहे, अचानक ती रडत कशाला आहे, कर्णिकाचं काय झालं आहे. तेव्हा तो म्हणतो की ए बाबा गप्प बस, जास्त आवाज करू नको, तुझी भाजी आहे हे कळलं नाही, इथे शांत बसायचं. तेवढ्यातच आता त्याचा माणूस म्हणजेच पक्क्या गण्याला सांगतो की घे ह्याच्या हातनं पैशाची बॅग घे आणि 2 बॅगांमध्ये हे 50-50 लाख रुपये करायचे, समजलं, चल लवकर, असं म्हणून आता ते त्याच्यावरती उलटलेले असतात. आणि मग आता मामा म्हणतो की हे तुझी दुसरी बॅग दे. तेव्हा मग दुसऱ्या बॅगमध्ये ते 50 लाख रिकामी करत असतात. तेव्हा पक्क्या म्हणतो की शांत उभं राहायचं, जास्त शांतपती करण्याचा प्रयत्न करायचा नाही. अर्णव म्हणतो की हे बघ जरा शांत बस, गन दाखवण्याची काहीच गरज नाही आहे, आम्ही हे सगळं करतोय. तेव्हा आता लगेचच अर्णव म्हणतो की माझी भाची का रडते, मला सांग, मला माझ्या भाचीला भेटू दे, तिला काय होतं आहे ना ते मला बघायचं आहे. आता त्या दरवाजाजवळ अर्णव जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु पक्क्या म्हणतो की मागं व्हायचं मागं, नाहीतर ह्या गोळ्या जातील तुझ्या डोक्यात, समजलं ना. तेवढ्यातच वल्लरी पण तिथे आलेली असते आणि ती हे सगळा राडा बघत असते आणि मुद्दामच मनात म्हणत असते की चला मस्तपैकी आता हे बाकीचे पैसे बाजे होणार आहेत. नंतर मग पक्या म्हणतो की ओ साहेब बाजूला व्हा, बऱ्या बोलानं ऐका, नाही तर बघा तुमचं ऐकणार नाही हा मी, भाजी पण परत देणार नाही आणि पैका पण जाईल तुमचा. तेव्हा मामा म्हणतो की अर्णव जरा शांत हो, कनू इकडे आहे आपल्याला समजले ना, मग थांब जरा शांत हो. पण अर्णव काही ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो की नाही मामा, मला खूप टेन्शन आलं आहे, ती कशाला रडते, काय होते ते काहीच कळत नाही आहे. तेवढ्यातच आता अर्णव हा त्या माणसाला पकडायला जाणार असतो आणि गण्या हा मामाच्या मानेला सुरा लावतो आणि म्हणतो की हे बघ समजलं ना, जास्त शहाणपणा करायचं नाही, मागे व्हायचं, नाहीतर या तुझ्या मामाचं काय करेन ते तुला कळणार नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की सोड सोड मामाला सोड, आय एम चिल, मी काहीच करत नाही आहे, शांत बस. तेव्हा मग आता पक्क्या म्हणतो की मागे व्हायचं, मागे अजिबात पुढे येण्याचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर ही बंदूक तुझ्या डोक्यात आणि तो सुरा मामाच्या गळ्यावर, समजलं, असं म्हणून आता ते त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यातच आता इथे दरवाजा हा बंद झालेला असतो आणि खिडकीतून ईश्वरी ही तिथे आलेली असते आणि एक माणूस उभा असतो. त्या माणसाच्या अंगावरती ती घोंगडी टाकते आणि घोंगडी टाकून त्याला खाली पाडते आणि त्याला खाली पाडल्याबरोबर इथे आता ईश्वरी बरोबर कनूपर्यंत पोचत आलेली असते आणि ईश्वरीने अगदी वेळेवर येऊन त्या गण्याच्या डोक्यावरती घोंगडी टाकल्यामुळे त्याच्या हातातली बंदूक आता खाली पडलेली असते आणि ईश्वरी जोरात त्याला तापते आणि त्याचबरोबर जी बाई कर्णिकाबरोबर असते ती बाई बेशुद्ध पडलेली असते आणि हे सगळं ईश्वरीचेच कारनामे असतात. नंतर तेवढ्यातच पोलिसांची टीम पण येते. ईश्वरी आता पटकन कनूजवळ पोचते आणि माझी कनू असं म्हणून पटकन तिला जवळ घेते आणि ईश्वरी गप्प झालेली असते, म्हणजेच बाळाला घेऊन ती गप्प होते. तेवढ्यात इन्स्पेक्टर येतात आणि म्हणतात की चला रे चला, तुमची आता वेळ झाली आहे, तुम्हाला काय वाटलं की तुम्ही हे सगळं कराल आणि तुम्हाला पोलीस पकडू शकणार नाहीत, तुम्हीच आहात ना ती टोळी, मला संशय होताच, इतके दिवस जे काही चालू आहे त्याच्या मागे तुम्हीच आहात. तेवढ्यातच वल्लरी तिथे येते आणि म्हणते की टोळी, आणि ती पण घाबरते. त्यानंतर मग आता पोलीस हे त्या गण्याला आणि पक्क्याला पकडतात आणि म्हणतात की चला चला, तुम्हाला आत टाकण्याची आता वेळ झालेली आहे, खूप शहाणपणा करत होते ना तुम्ही लोक, आता बघा तुमची कशी रवानगी पोलिसांमध्ये करतो ते, चला जेलमध्ये, असं म्हणून आता पोलीस हे बरोबर त्या टोळीला पकडतात. आणि नंतर ईश्वरी आता समोर असते. अर्णव म्हणतो की मिसिंदोर काय झालं, आपली कनू तर ठीक आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर, हे बघा आपली कनू ठीक आहे, तिला काही होणार नाही. आणि पोलीस हे त्यांना गुंडांना मारत असतात, म्हणजे चोरांना चोप देत असतात. ते हातपाय धरून म्हणतात की साहेब माफ करा, माफ करा, आम्ही असं काही पुन्हा करणार नाही, माफ करा. तर इथे वल्लरी घाबरलेली असते. ती म्हणते की पोलीस, ऐनवेळेला पोलीस इथे कोणी बोलवले, हे काय झालं. वल्लरीला काही कळत नसतं. ती म्हणते की पैसे तर आपल्या हातात आता येणारच नाहीत. तेवढ्यातच आता इथे ईश्वरी ही खूप घाबरलेली असते. कनूला ती घेऊन असते. अर्णव विचारतो की कनू ती रडतीये बघ ना, तिला शांत कर. तेव्हा ते बाळ बिचारं नुसतं रडत असतं. ईश्वरी ही तिला घेते आणि म्हणते की माझी कनू, काही नाही होणार तुला. तर अर्णव म्हणतो पण मिस इंदोर तू इथे आलीस कशी, आता सगळं ती विचारते. मग फ्लॅशबॅकमध्ये ईश्वरी सांगते की मी जेव्हा इथे पोहोचले होते त्याच वेळेला मला कनूच्या रडण्याचा आवाज येत होता आणि म्हणूनच मी जेव्हा रडायला ती लागली त्यावेळेला इथे पोहोचले होते. तेव्हा ती बाई वैतागलेली होती, म्हणजेच ती त्यांची मावशी. अगं बाई गपकी, कशाला रडती, इतकी रडू नको.
आणि तरीही ती रडायची थांबत नसते. ईश्वरी म्हणते की कनू कितकी रडतीये. आणि तेव्हा ती बाई म्हणते की थांब, आता ना तुझा आवाज बंद करण्याचंच औषध आहे माझ्याकडे, थांब जरा थांब. असं म्हणून आता ती बाई बेशुद्ध करण्याचा स्प्रे आपल्या कनूवरती मारत असताना ईश्वरीला सहन होत नाही. ईश्वरी तिथलंच एक दांडूक घेते, तिच्या हातावर मारते आणि नंतर तिला बाजूला ढकलून तिच्या डोक्यावरही काठीने मारते आणि लगेच ती बाई बेशुद्ध होऊन खाली पडते. ईश्वरीला आता अगदी जगद्धारिणीचं रूप धारण करून त्या बाईला चांगलाच तिने धडा शिकवलेला असतो. आणि कनू बाळ रडत असताना ईश्वरी पटकन कनूला घेते आणि ओ माझं बाळ ते मामी आली आहे ना, असं म्हणून ती बाळाला घेते. तेव्हा मात्र आता अर्णवला हे ऐकून धक्काच बसतो की पिल्लूवरती इतका मोठा आघात होणार असतो आणि तेवढ्यातच ईश्वरी तिथेच पोचलेली असते. तेव्हा पोलीस म्हणतात की बोल बोल, कोणी तुम्हाला हे सगळं करायला भाग पाडलं, बोल कोण होतं तुम्हाला हे सगळं करायला लावणारं. आता मात्र वल्लरी घाबरते, तिचे चांगलीच तंतरते आणि म्हणते की बापरे, आता जर यांनी माझं नाव घेतलं तर यांच्याबरोबर माझीही रवानगी जेलमध्ये होणार, काय करू आता मी, असं म्हणून ती खूप घाबरलेली असते. आणि त्याच वेळेला इथे आता ईश्वरी कनूला घेते आणि चाललेली असते. तेव्हा ही बाई ही तिथेच तिथल्या तिथे चक्कर येऊन खाली पडलेली असते. आणि मग पोलीस हे चांगलेच गण्या पक्याला चोपत असतात. बोला लवकर तोंड उघडायचं, जास्त शहाणपणा करायचा नाही, समजलं, बोला लवकर, कोणी केलं हे सगळं, कोणी तुम्हाला करायला लावलं होतं, बोला लवकर, असं म्हणून पोलीस आता खूपच जास्त त्यांच्यावरती चिडत असतात. अर्णव आता बाहेर येतो आणि तो स्वतःच्या फ्री स्टाईलने त्यांना मारायला सुरुवात करतो. तेव्हा पोलीस म्हणतात की साहेब शांत व्हा, पण तो काही ऐकायला तयार नाही. तो म्हणतो की बोला लवकर बोला, तुम्हाला हे सगळं कोणी करायला लावलं होतं, माझ्या भाचीचं किडनॅपिंग का केलं तुम्ही, बोला लवकर, असं म्हणून त्याच्यावरती म्हणजेच त्या दोघांवरती तो ओरडत असतो. मामी घाबरते की आता यांना पोलिसांचा आणि अर्णवचा चोप मिळायला लागला आहे म्हटल्यावरती हे काही ऐकणार आता आहेत का, माझं नाव घेणार, कन्फर्म घेणार, काय करू मी, आता मला वाचव देवा, असं म्हणून मामीला आता भीती वाटत असते. त्यावेळेला आता पोलिसांच्या धाकाला विसरून अर्णवले अचक्क गण्याचा डाळच धरलेला असतो. त्याला गळ्यात धरून म्हणतो की बोल बोल लवकर बोल, हे सगळं किडनॅपिंग तुला कोणी करायला सांगितलं होतं, का केलंस हे सगळं तू, आमच्या बाळावर माझ्या भाचीवर किडनॅपिंग करण्याची वेळ आणलीस तू, तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला, सोडणार नाही. तेव्हा आता तिथे मामा तेवढ्यातच बघतो आणि म्हणतो की ठीक आहे ना कनू. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो ती ठीक आहे, आणि तू कुठून आलीस हे मामाला समजलेलं नसतं. त्याच वेळेला आता ज्या बाईला ईश्वरीने डोक्यात काठी मारलेली असते तिला शुद्ध येते आणि तिचं लक्ष बाहेर जातं. त्याच वेळेला आता वल्लरी तिच्याकडे बघते आणि तिला हळूच खुणावते की तिकडे जी बंदूक आहे ती आण आणि माझ्या डोक्याला लाव, म्हणजे सगळं काही ठीक होईल, म्हणजे हे लोक त्या गण्याला आणि पक्याला सोडून देतील आणि माझं नाव येणार नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की बोल बोल लवकर, तोंड उघड, कोणी करायला लावलं होतं सगळं, कोण होतं या किडनॅपिंगच्या मागे, लवकर बोल, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही. तेवढ्यातच पक्या आता वल्लरीकडे हात दाखवायला चाललेला असतो आणि ती बाई समोर येते आणि डोक्याला वल्लरीच्या बंदूक लावायला जाते. इथे वल्लरी घाबरलेलीच असते की तिचं नाव पुढे येणार, पण तेवढ्यातच ईश्वरी ही घाबरते कारण की वल्लरीच्या जीवाला धोका निर्माण होतो. आता त्याच वेळेला इथे आता तिला धरताना ईश्वरी म्हणते की मामी अर्णव सर सोडा त्यांना, मामीच्या जीवाला धोका आहे. तेव्हा आता मामी घाबरते की बघा ना प्लीज सोडा मला, अगं बाई सोड मला. परंतु ती बाई म्हणते की गप्प बसायचं, जास्त शहाणपणा करायचं नाही, सोडा त्या दोघांना, सोडा म्हणते ना मी, असं म्हणून आता ती सोडायला सांगते. आणि मग घ्या रे दोन्ही पैशांचा बॅगा त्या उचल्या, असं म्हणून ती बाई ओरडायला लागते. आणि नंतर मग आता तिने बंदूक लावलेली असते वल्लरीच्या डोक्याला आणि वल्लरी म्हणते की सोडा अर्णव थांब जरा, मला सोडवा. तेव्हा मामा म्हणतो की अर्णव बघणारे. तेव्हा अर्णव म्हणतो की 1 मिनिट थांबा, कोणी काही करू नका, प्लीज जरा थांबा, असं म्हणून आता तो त्यांना ओरडत असतो. आणि त्यानंतर मग आता अर्णव हा घाबरतो आणि म्हणतो की मामी डोंट वरी, काहीच होणार नाही तुला, प्लीज शांत हो. तेव्हा ती बाई मामीला घेऊन बाहेर चाललेली असते आणि म्हणते की हिने जर काहीही करण्याचा प्रयत्न केलात ना तुम्ही शहाणपणा, तर हिचे डोके बाजूला होईल, समजलं धडापासून. मामा म्हणतो की वल्लरी थांब, घाबरू नको, आम्ही आहोत. ईश्वरी पण घाबरलेली असते. आता ते सगळे गुंड पैशांचा बॅगा घेतात दोघंजणं आणि मामीला घेऊन ते बाई पसार बाहेर झालेली असते. तेवढ्यातच आता तो म्हणतो की काही जास्त शहाणपणा करायचा नाही तर तुमच्या बंदुका खाली टाका अगोदर, असं म्हणून बंदुका खाली टाकतात. आणि नंतर मग ती बाई म्हणते की चल आतमध्ये बस. तेव्हा वल्लरी तिच्यावरती ओरडते की ए बाई गप बसते ना आतमध्ये, शांत बस, जास्त ओव्हर ॲक्टिंग करू नको. मग लगेच ती आतमध्ये बसते आणि पोलीस त्यांच्या मागे मागे येतात. तोपर्यंत गण्या पटकन गाडी काढतो आणि गाडी काढून ते पुढे पुढे निघालेले आहेत. आणि त्याचनंतर आता पोलिसांची गाडी देखील पटकन खाली येते
आणि ते देखील त्या गाडीच्या मागे मागे चाललेले आहेत. नंतर अर्णव त्याची गाडी काढतो. मामा आणि ईश्वरी त्या गाडीमध्ये बसतात आणि मग त्यांचीही गाडी मागे मागे असते. तर पक्या ही गाडी घेऊन पुढे पुढे आलेला असतो आणि वल्लरीला गाडीतून बाहेर उतरवलं जातं. वल्लरी म्हणते की गाडी थांबव आता. तेव्हा ती म्हणते की अहो मॅडम काय झालं, कशाला गाडी थांबवलात? तेव्हा ती म्हणते की बाई मला ना गरम व्हायला लागलं आहे, एवढ्या गरमीची सवय नाही आहे मला, त्याच्यामुळे चल जाऊ दे, मला उतरू दे आता इथे आणि दे माझे 50 लाख रुपये दे. तेव्हा आता ती 50 लाख रुपये मागायला लागल्यावरती लगेचच बाई हसायला लागते आणि म्हणते की काय आम्हाला की काय खुळोबिळं समजलीस की काय तू? तेव्हा मग ती तिच्याकडे बंदूक दाखवते आणि म्हणते की तुला काय वाटलं हे पैसे तुला देणार का आम्ही? अगं तुझ्याकडे पैशाची काय कमी आहे? तेव्हा मग लगेचच ती म्हणते की वल्लरी हे बघ माझ्याशी पंगा घेणं खूप महागात पडेल बरं का तुला, तुझं सगळी वाट लावेन मी. तेव्हा लगेचच ती म्हणते की जा जा की लाव वाट, काय करणार आहेस, आमचं नाव सांगणार आहेस, जा मग आम्ही पण तुझं नाव सांगू की तू आम्हाला सांगितलं हे सगळं करायला, समजलं, चल जा लवकर. असं म्हणून आता ती तिला ढकलते आणि वल्लरी खाली पडते. तेव्हा ते दोघंजणही आता हसायला लागतात कारण की 1 कोटी रुपये त्यांचे झालेले असतात. आता ते घेऊन पळाल्यानंतर वल्लरी म्हणते की बापरे हे जरा जास्तच महागात पडले मला. तेवढ्यात पोलिसांच्या सायरनचा आवाज आल्याबरोबर वल्लरी मुद्दामच खाली पडण्याचं नाटक करते आणि जोरजोरात ओरडते की आई गं मला वाचवा वाचवा असं ती ओरडायला लागते. तेवढ्यात पोलीस येतात आणि विचारतात की मॅडम तुम्ही ठीक आहात ना? तेवढ्यात मामा येतो आणि म्हणतो की वल्लरी अगं थांब आम्ही आलो. तेव्हा मग धावत धावत मामा तिच्यापर्यंत जातो. वल्लरी मात्र मुद्दाम रडण्याचं आणि ओरडण्याचं नाटक करत असते. मामी असं म्हटल्यावरती आता लगेचच तिथे अर्णव पोहोचतो आणि मामा देखील पोहोचतो आणि वल्लरीला ते उचलतात आणि ती कॉन्स्टेबल येऊन देखील वल्लरीला पकडते. मामा म्हणतो की सगळं ठीक आहे ना, काय झालं? ते लोक तेव्हा मग पोलीस विचारतात की मॅडम मला सांगा की ती टोळी कुठे गेली? वल्लरी म्हणते की जर यांना त्यांचा खरा पत्ता सांगितला तर ते पुन्हा पकडले जातील आणि माझं नाव घेतील. त्यामुळे वल्लरी म्हणते की हे आता खोटं सांगायला हवं. इन्स्पेक्टर म्हणतात की अहो बोला लवकर, ते निसटतील आमच्या हातून. तेव्हा ती म्हणते की हे इथून उजव्या बाजूला राईट म्हणजे उजव्या बाजूला वळलेले आहेत बघा तुम्ही. तेव्हा पोलिसांना ती मिसगाईड करते आणि नंतर मग आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणी खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. त्यांना खरंच वाटतं की मामीच्याबरोबर असं केलेलं आहे, पण मामीचा डाव मात्र वेगळाच होता. तेव्हा लगेचच मामा म्हणतो की तुला सांगितलं होतं ना मी की कशाला येतेस इकडे, बघितलं ना ईश्वरीने वाचवलं कनूला, मग तू कशाला उगाच यायला हवं होतंस, उगीच तुझ्या जीवावर बेतलं नाही का? तेव्हा लगेच वल्लरी म्हणते की बघितलं अर्णव. तेव्हा अर्णव म्हणतो की मामा जाऊ दे 1 करोड रुपये, कनू सेफ आपल्याकडे आहे तेच बरं आहे आपल्यासाठी. तेव्हा वल्लरी म्हणते की बघितलं, बघा हा बघा आणि तुम्ही बघा, तुम्हाला नुसतं पैशाचं पडलं आहे, माणसाचं काही पडलेलं नाही आहे. तेव्हा मामा आता तिला म्हणतो की बरं तुला काही फार लागलं नाही आहे ना, चल लवकर. असं म्हणून आता तो मामा तिला घेऊन चाललेला असतो. त्यानंतर मामा तिला गाडीत बसवतो आणि ईश्वरी अर्णव दोघंजणही कनूला घेऊन आता निघालेले असतात. त्याचबरोबर इथे कनूला आल्याबरोबर घरात सेलिब्रेशनचा माहोल तयार होतो आणि मामा म्हणतो की वा खरंच आजचा आपल्या कनूला सोडवलं त्यानंतर ह्या आजचा जो काही आमरसपुरीचा बेत जो ईश्वरीने केला ना तो एकदम बेस्ट केलेला आहे. म्हणजे इतक्या सगळ्या दगदगीनंतर आपली कनू सेफली घरी आली आणि मग आनंदाचा दिवस साजरा करण्याची याच्यापेक्षा दुसरी वेगळी मस्त पद्धत मला तरी माहीत नाही. तेव्हा मग सगळे कौतुक ईश्वरीचंच करत असतात. तेव्हा मग आता लगेचच आजी म्हणते की हो अगदी बरोबर आहे, आपण आज इकडे सगळेजण आनंदाने बसून जेवतोय ते फक्त चिंटू आणि ईश्वरीने आपल्या कनूला व्यवस्थित सोडवून आणलं आणि घरी आली म्हणूनच ना, बरोबर की नाही अंजू? असं म्हणून आजी तिला विचारते. त्यावेळेला ती पण फक्त होकारार्थी मान डोलावते, पुढे काहीच बोलत नाही आणि मग सगळे शांत असतात. तेव्हा मग अर्णव म्हणतो की आजी खरं बघायला गेलं ना तर याच्यात माझं काही असं क्रेडिट नाही आहे, हे सगळं केलं आहे ते ना मिस इंदोरनेच केलेलं आहे. तिनेच अगदी बरोबर आपल्या कनूला सोडवलेलं आहे, तिने व्यवस्थित बाळाला हँडल केलं आहे त्यामुळे ती तिथे शांत झाली. तेव्हा मामा म्हणतो की हो हे मात्र खरं आहे हां, म्हणजे ते गुंड ना जास्तच अरेरावी करायला सुरुवात करत होते, परंतु जे काही कनूने केलं आहे ते अगदी बेस्टच होतं, एकदम बेस्ट. त्यानंतर आता इथे आजी म्हणायला लागते की हो सगळेजण आज आनंदाने जेवा, छान झाले जेवण. आणि राकेश पण म्हणतो की हो जेवणच नाही म्हणजे भाजी मस्त झाली बरं का, भाजी पण एकदम बढिया झालेली आहे. असं म्हटल्यानंतर आता सगळेजण त्याच्याकडे बघतात. मग मामा म्हणतो की हो हे सगळं ईश्वरीचंच कौतुक म्हणावं लागेल. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय मामा पण तुम्ही इतकं कौतुक करताय माझं? तेव्हा आकाश म्हणतो की हो बरोबर बोलतायत डॅड, त्याचं काय ना की तू ईश्वरी असं काही घडलं ना की ईश्वरीच्या डोक्यामध्ये अगदी बरोबर आयडियाज असतात की पुढे काय करायचं.
नंतर मामा विचारतो की वल्लरी, सगळेजण बोलत आहेत, तू काहीच बोलत नाही आहेस. तेव्हा ती म्हणते की जेवते मी. तेव्हा मामा म्हणतो की ओके, हो जेवण करतीस ना, जेव जेव. मग नंतर सगळेजण आता आनंदाने असतात आणि ऐश्वरीने आणि अर्णवने सोडवून आणलं, त्यामुळे राकेशही त्यांचे खूप आभार मानत असतो. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आता अंजलीचं म्हणजेच बाळाचं जे काही किडनॅपिंग झालं आहे त्यामुळे तिला त्रास होत असतो. अंजली म्हणते की म्हणजे तुम्ही सगळे कौतुक करताय तोवर ठीक आहे, परंतु आपल्या माझ्या कर्णिकाचं किडनॅपिंग झालं या ईश्वरीमुळे आणि देवाच्या कृपेने ती घरी पण परत आली. परंतु आपण सारखा सारखा हा विषय काढायला नको, कारण काय ना त्यामुळे माझ्या ज्या काही आठवणी आहेत ना, जेव्हा कनू माझ्यासोबत नव्हती त्या सगळ्या उफाळून होतात आणि त्याचा त्रास मला होतो. म्हणजे कर्णिका माझ्याजवळ नसताना जो काही त्रास मला होत होता ना, तो मला सारखा सारखा आठवतोय. त्यामुळे प्लीज मला असं वाटतंय ना की तुम्ही तो सारखा सारखा विषय काढायला नको आणि त्याने त्रास मला होतोय. तेव्हा मग आपण हा विषय इथे स्टॉप करूया, असं तिथे ती बोलून दाखवते. त्यामुळे सगळीजण आता गप्प होतात. अंजलीने असं बोलल्यामुळे ईश्वरीचाही लगेच चेहरा पडतो. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरी ही राकेशसाठी पाणी घेऊन जाते आणि तिथे दरवाजा हा आपणच बंद होऊन जातो. मग ईश्वरी त्याच्याकडे बघत असते आणि त्याला म्हणते की हे घ्या राकेश जीजू दूध. तेव्हा मग ते दूध घेतल्यानंतर तो म्हणतो की म्हणजे मला कळत नाही आहे. तेवढ्यातच आता तो पटकन उठतो, त्याची नजर ही त्या दरवाजाकडे जाते. तो म्हणतो की एक मिनिट हा जरा ईश्वरी मॅडम जरा बाजूला व्हा, मला ना हा दरवाजा उघडू दे. म्हणजे काय ना, इथे खोलीत एकटाच आहे मी आणि तुम्ही एकट्याच आहात. त्यामुळे असा खोलीचा दरवाजा बंद झालेला हा अजिबातच योग्य नाही आहे. कारण की काय ना, परस्त्री मातेसमान असते आणि तिचा नेहमी आदर करायचा असतो, असं राकेश तिला बोलून दाखवतो. आणि हे बोलून दाखवल्यानंतर आता ईश्वरीचा धीराचा बांध अगदी सुटतो. म्हणजे ईश्वरीला समजतं की हे सगळं जे काही आहे आपण याच्याबद्दल विचार करतोय ते सगळं काही चुकीचं आहे. मग त्यानंतर आता राकेश दरवाजा उघडल्यानंतर तो म्हणतो की हे घ्या ईश्वरीजी पाण्याचा ग्लास. आणि मग तेवढ्यातच ईश्वरीचं जे काही त्याचं वागणं असतं ते पाहून ईश्वरीला वेगळंच वाटू लागतं. तो म्हणतो की असा दरवाजा हा उघडा बरोबर नाही, कारण घरातही कोणी नाही आहे ना आणि या रूममध्ये कोणी नाही आहे. उगीचच कोणी गैरसमज करून घ्यायला नको आपल्याबद्दल. परस्त्री माते समान असं म्हटल्याबरोबर आता इथे ईश्वरी अर्णवजवळ येते आणि त्याला सगळं सांगते की नाही अर्णव सर, आपण चुकलो. हा राकेश अगदी योग्य आहे. या राकेशची मेमरी गेलेली आहे. इतकं सगळं घडूनही त्याच्याजवळ चांगला चान्स असूनही त्याने तो सोडला. म्हणजे मला कळलं आहे की आता त्याची खरंच मेमरी लॉस झाली आहे. तर राकेश आता हर्षात बघून हसायला लागतो आणि म्हणतो की वा राकेश, काय भारी डाव खेळला आहेस तू. एप्रिल फूल होणार आता ईश्वरीचा आणि अर्णवच्या डोक्याचा डब्बा गुल. कोणालाच काही माहिती नाही आहे की मी नेमकं काय करतोय ते. यांचा विश्वास जिंकतोय, परंतु यांना सगळ्यांना असं वाटतंय की मी काहीच केलेलं नाही आहे. पण आता या दोघांचाही विश्वास मी संपादन केला आहे. त्यानंतर पुढे काय काय घडणार आहे हे सगळं आता यांना पाहायला मजा मिळणार आहे. मी आता काय काय करतो तेच बघा. आता पुढे राकेशची काय खेळी असेल पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.